म्हणजेच PN न्यूज, बातमी तुमची आमची सर्वांची। शिवाय माणूस घडत नाही, नुसतं नोकरी लागली म्हणून। यवतमाळ जिल्हा दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे संत मुंगसाजी महाराज यांची 67वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। बाहेर गावावरून आलेल्या पायी पालखी व दिंड्या काल सायंकाळीपर्यंत धामणगाव मध्ये दाखल झाल्या होत्या। धामणगाव मध्ये भक्तांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज सकाळीच मुंगसाजी माऊली यांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये अनेक पालख्या, दिंड्या व हजारो माऊली भक्त मिरवणुकीमध्ये दंगल झाले होते। पालकमंत्री संजय राठोड व खासदार संजय देशमुख यांनीही माऊलीचे दर्शन घेतले। दरवर्षी धामणगाव येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते। गर्दीवर नियंत्रणासाठी दारव्हा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। तसेच हजारो भाविकांनी धामणगाव येथे संत मुंगसाजी माऊलीचे दर्शन घेतले।
याचा एक इकॉनॉमिक पण बाजू आहे, आर्थिक पण बाजू आहे. आणि आर्थिक बाजू सांभाळण्याचं काम संगीताई नाईक नावाच्या महिला करतात आपल्या समाजाच्या. त्यांचं अकाउंटिंग आणि मॅथ्स एवढं चांगलं आहे की संघटन 8 वर्षामध्ये 1 कोटीला टच झालं. ते आदिवासी समाजाचं पहिलं संघटन आहे. तरी केल्याशिवाय माणूस घडत नाही. नुसतं नोकरी लागली म्हणून नोकरी लागली आणि पोटा पाण्याचा आपला चालतो म्हणून एवढ्याहून नाही चालणार. आज मित्र तुमचे पोरं पोरी लग्नाला येणार आहेत आणि तुमचे मुलं लग्नाला आल्यानंतर तुम्हाला सोयी संबंध इथंच करावा लागणार आहे. कारण पुण्यातले पोरं आणि पुण्यातल्या जर मुली असतील त्यावेळेला काय होईल, बाहेरच्या मुली करायला बाहेरच्या मुले इथं टिकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला असेच कार्यक्रम घ्यायला लागणार. हे कार्यक्रम 11 वर्षापासून चालतोय आणि आमचे ठाकरे विश्वास होता आणि ते या एक मानसिक धामणगाव प्रमाणे चाकण पुणे येथील भोसे पठार वस्ती येथे संत मुंगसाजी महाराज यांची 67वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी संत मुंगसाजी महाराज यांची आरती करण्यात आली. यामध्ये संत गजानन महाराज भजनी मंडळ बालाजीनगर चाकण यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. माऊली भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. मुंगसाजी महाराज यांच्या 67व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लावली होती. माननीय श्री नारायण कराडे आदिवासी समाज सेवक राज्यपाल पुरस्कार प्राप्त माननीय श्री सुशील मिरासे प्राध्यापक वाडिया महाविद्यालय पुणे, माननीय श्री संभाजी सरकुंडे राज्य माहिती आयुक्त व IAS अधिकारी, श्री विठ्ठल खटारे कार्यकारी संचालक विद्युत निर्मिती विभाग मुंबई, माननीय श्री शिवाजी कोकाटे प्राध्यापक फर्ग्युसन महाविद्यालय पुणे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. आयोजकाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी माऊली भक्तांना मार्गदर्शनही केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश ठाकरे यांनी केले. तर गजेंद्र ढगे यांनी मान्यवरांचे व उपस्थित माऊली भक्तांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व श्री रमेश ठाकरे, गुलाबराव तारपे, हरिदास वानोळे, किसन गायकवाड, रामराव काळे, राजू भिसे, कैलास ठोकळे, तांबोरे सर, मारुती दांडेगावकर, शरद झाडे, दीपक तांबोरे, अमोल खटारे, अभिमान परवते, शेषराव खारोडे, ऋषिकेश उकंडे, संतोष कवळे, तुकाराम नाईक, अंकुश पोटे, प्रमोद खुळे, बालाजी पोत्रे, राजू मागाडे, देवकर साहेब, माणिक तडसे, डॉक्टर पुंजारी कोल्हे, राजू भिसे, रामराव काळे, अनिल महल्ले, संतोष ताटे व महिला मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. यामध्ये असंख्य माऊली भक्तांनी संत मुंगसाजी माऊलींचे दर्शन घेतले. धन्यवाद.